सर्वांना नमस्कार. जय जीवेश्वर. जय जयश्री. नमस्कार दादा. जय जयश्री सर. नमस्कार. दादांची आजची 87वी मुलाखत. कालच्या दिवसातली दादांची शेवटची मुलाखत होती, परंतु तांत्रिक कारणास्तव कालची दादांची मुलाखत काही होऊ शकली नाही. आम्ही बराच प्रयत्न केला, पण तरी सुद्धा तांत्रिक कारणास्तव सदर मुलाखत ही कालच्या दिवशी रद्द करण्यात आली आणि आज ती 8 वाजता ठेवण्यात आली. मी नुकताच ऑफिस मधून आलो आता एवढ्यात. म्हटलं दादांची पहिल्यांदा मुलाखत घ्यावी. 87वी मुलाखतीमध्ये दादा मी आपला हार्दिक स्वागत करतो. देवियों और सज्जनों मित्रों, आज हमारे साथ में एक ऐसी महनीय व्यक्ति है कि जिसके बारे में मैं क्या कहूँ. ना ही तो मेरे पास में के लिए कोई शब्द है. मैं तो इतना ही कहूंगा उनको कि बलशाली फाउंडेशन और खास करके मुझे और मेरे फैमिली को मिला हुआ एक बहुत बड़ा वरदान है दादा. दादा की और मेरी मुलाकात का एक किस्सा आपको बताता हूँ, थोड़ा हंसी आएगी आप. मैं दादा को कुछ पहचानता नहीं था इसके पहले. दादा कौन है, कहाँ से है, कुछ भी मुझे पता नहीं था. सिर्फ इतना पता था कि जयश्री नंदू सपार नाम की एक व्यक्ति, एक महिला, एक बहन सोलापुर म्युनिसिपल कॉर्पोरेशन में कॉर्पोरेटर है. बस इतना ही मुझे इनके बारे में पता था. और मैं देखता था काफी व्हाट्सएप पे भी दादा सक्रिय रहते थे. और जब बलशाली फाउंडेशन का हमने एस्टेब्लिशमेंट किया तो 2017 में 29 अक्टूबर 2017 के पहले 3-4 महीने पहले मैंने बहुत ही सिस्टमैटिक पद्धति से, मतलब बहुत ही सिस्टम से सभी लोगों को निमंत्रित किया था. ये मेरा निमंत्रण ऐसा था कि इन लोगों को सबको मैं पत्र लिखा था. और वो पत्र ऐसा था कि मैं आपको निमंत्रित कर रहा हूँ, बलशाली फाउंडेशन की स्थापना में क्यों कर रहा हूँ. ऐसा एक बहुत 2-3 पेजेस का एक लेटर था. और जो लोग वहां पे बैठे थे रविंद्र नाट्य मंदिर में, उनको सबको मैंने प्रॉपरली इनवाइट किया था. और उसमें एक इनविटेशन इनको भी था, जयश्री नंदू सपार, क्योंकि ये कारपोरेटर थी हमारी म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोलापुर से. और ये शिवसेना पार्टी का कार्य करते हैं. बहुत सारे लोगों को पता नहीं होगा कि नंदू सपार जी और जयश्री नंदू सपार जो है वो शिवसेना पार्टी के हैं, जिनकी सत्ता है आज महाराष्ट्र में. जिनके मुख्यमंत्री है माननीय आदरणीय उद्धव बालासाहब ठाकरे हमारे मुख्यमंत्री है. मैं वही मंत्रालय में काम करता हूँ. तो हुआ ये कि मैंने इनको एक इनविटेशन भेज दिया, ऐसा ऐसा है और आप इस निमंत्रण को कृपया स्वीकार करें. इन्होंने शायद वो पढ़ा नहीं पढ़ा मुझे पता नहीं है, लेकिन इन्होंने कुछ काफी ग्रुप के ऊपर वो डाल दिया. अब जब मैंने देखा कि काफी ग्रुप में, मैंने इनको पर्सनल इनविटेशन दिया था, पर्सनल लेटर मैंने इनको लिखा था, और वो पर्सनल लेटर इन्होंने सभी ग्रुप के ऊपर लिखा. अब उस लेटर में किसी का नाम नहीं था, क्योंकि ये लेटर मैंने उनको इंडिविजुअल लिखा था, लेकिन फिर भी मैंने इनको नाम नहीं लिखा था, क्योंकि नाम लिखना मेरे लिए उतना पॉसिबल नहीं था प्रैक्टिकली. तो इनको मैंने इंडिविजुअली वो लेटर लिखा, और वो लेटर था, वो दादा ने वो पीडीएफ फाइल सब ग्रुप में डाल दी. अब मेरे को प्रश्न पड़ा कि अब करे क्या, क्योंकि जहां जहां ये लेटर गया है उन सभी व्हाट्सएप ग्रुप के सभी मेंबर्स को लगेगा कि हमको ये निमंत्रण आया हुआ है. मैंने कहा अगर ये सब निमंत्रण इन लोगों के पास में पहुंच जाएगा तो रविंद्र नाट्य मंदिर में स्टेज के ऊपर कुर्सी के ऊपर किस किस को बिठाऊंगा. तो मैं दादा से, तब मैंने पहली बार मेरी मुलाकात दादा से तब हुई. और मुझे याद है कि मैं एक्चुअली मैं शायद उस दिन मैं कार लेके नहीं गया था. मैं चर्च गेट से, मंत्रालय से चर्च गेट में पैदल आ रहा था. और जैसे मैं मंत्रालय के बाहर आया, पहला फोन लगाया नंदू दादा को. और नंदू सपार को फोन लगाने के बाद में पहले मैंने उनको कहा कि दादा आपने ये क्या कर दिया. मैंने आपको पर्सनल इनविटेशन दिया था, पर्सनल निमंत्रण दिया था, और आपने मेरा निमंत्रण सब दूर व्हाट्सएप पे, फेसबुक
ये कर दिया, मतलब डाल दिया। तब ये सिस्टम नहीं था, कौन सा, कि कुछ 10 मिनट में, 6 मिनट में, 7 मिनट में उसको आप वापस डिलीट कर सकते हो। ये सिस्टम तब व्हाट्सएप पे नहीं था, ये माध्यम उपलब्ध नहीं था तब। अब परेशानी ये हो गई कि मैं दादा से क्या कहूँ, मैं दादा से थोड़ा सा नाराज हो गया। मैंने नाराजगी जताई दादा से कि दादा मैं आपसे थोड़ा सा नाराज हो गया हूँ, क्योंकि आपको मैंने पर्सनल लेटर दिया था और आपने व्हाट्सएप पे डाल दिया। दादा ने बहुत ही विनम्रता भाव से, देखिए कहीं गुस्सा नहीं, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं। मेरी पहली मुलाकात है नंदू दादा से, मेरी पहली मुलाकात। और मैं आज ये कहूंगा कि अगर वर्ल्ड शाही फाउंडेशन के संपर्क प्रमुखों का, कार्यकर्ताओं का नाम अगर लिया जाए, तो मैं कहूंगा कि पहले लाइन में, पहले नंबर में हम नंदू दादा सफर को खड़ा करेंगे, और उसके बाद में मैं और मेरी वाइफ खड़ा रह जाएंगे। मतलब वर्ल्ड शाही फाउंडेशन का जो आज एक फ्लो चार्ट बना हुआ है, एक ट्री बना हुआ है, उस ट्री का सबसे मजबूत जड़ अगर कोई है तो नंदू दादा सफर। तो उस टाइम क्या हुआ कि जैसे मुझे 10-12 मिनट लगते हैं चर्च गेट आने के लिए, मैं पैदल चल रहा था, तो दादा से बात किया, तो दादा ने बहुत ही विनम्रता पूर्वक मुझे कहा कि सर अब ये पोस्ट तो मैं मिटा नहीं सकता हूँ, लेकिन अभी मुझे क्या करना चाहिए। तो मैंने कहा कि देखो दादा, जब भी हम कोई पोस्ट करते हैं ना, तो लोग ज्यादातर क्या करते हैं कि आखिरी वाली पोस्ट पढ़ते हैं। तो आप एक काम करो, जिस जिस ग्रुप पे आपने ये इनविटेशन भेजा हुआ है ना, तो उस सभी ग्रुप के ऊपर आप ऐसा कुछ भेज दो कि लोगों का माइंड डाइवर्ट हो जाए। तो मुझे लगता है कि दादा ने भगवान जीवेश्वर के कम से कम 50 से 100 फोटो उस टाइम सभी ग्रुप के ऊपर सभी ग्रुप के ऊपर पोस्ट कर दिए थे। और मैंने देखा कि वो मेरी जो पोस्ट थी, दादा ने पहली जो पोस्ट भेजी थी, उसको लोगों ने इग्नोर कर दिया। मतलब क्योंकि लोगों को इतना समय है ही नहीं दादा। दादा लोग आजकल इतने बिजी है, इतने बिजी है कि लोगों को, लोग पढ़ ही नहीं सकते, बिल्कुल पढ़ना ही नहीं लोगों को कुछ। मतलब मैं हंसी की बात कहता हूँ कि एक बार मैंने एक पोस्ट कर दी थी कि श्री अमुक अमुक इनके पिताजी का ऐसे ऐसा दिनांक अमुक अमुक निधन हुआ है, ये वर्ल्ड शाही फाउंडेशन के संपर्क प्रमुख थे। तो कई लोगों ने तो इनकी मृत्यु हुई उनको नहीं श्रद्धांजलि अर्पित की, वो जो संपर्क प्रमुख था हमारा, उसको श्रद्धांजलि अर्पित कर दी लोगों ने। मतलब हाँ, मतलब मेरी बात को समझ रहे हैं ना आप। मैं हिंदी में बात इसीलिए कर रहा हूँ दादा, बहुत सारे लोगों का ये आक्षेप हो सकता है कि ये क्या है माजरा कि आप हिंदी में बात करते हो। इसलिए बात मुझे करना पड़ती है क्योंकि महाराष्ट्र से हमको लोग नहीं देखते हैं, हमको बहुत सारे राज्यों से लोग देखते हैं, उनको मराठी अच्छी तरह से समझ में नहीं आती। इसलिए मैं कभी कभी बीच बीच में हिंदी में भी बात करता हूँ कि उन लोगों को भी ऐसा ना लगे कि यार क्या चल रहा है, कुछ समझ में नहीं, दिमाग से बाहर जा रहा है। तो दादा ने क्या किया, 50-100 फोटो जो थे, वो फोटो सब ग्रुप के ऊपर पोस्ट कर दिए, और वो धनाधन एक के बाद एक, एक के बाद एक, एक के बाद एक, एक के बाद एक, सब ग्रुप के ऊपर वो जा पड़े। और हमारी जो पोस्ट थी, दादा ने भेजी हुई जो निमंत्रण की पोस्ट थी, वो पीछे चली गई। और दादा में आज फेसबुक संवाद मालिका के माध्यम से जो लोग हमको सुन रहे हैं, यूट्यूब पे हमको देखेंगे, मैं दादा आपको क्षमा प्रार्थी हूं आपका कि उस वक्त शायद अगर कुछ गलत सलत मेरे मुंह से आपके लिए कोई शब्द निकल गया हो, तो मैं जाहिर माफी मांगता हूँ। क्योंकि इससे ज्यादा मतलब ये जो मौका मुझे मिला है आज माफी मांगने का आपको, तो ये शायद कभी नहीं मिलता मुझे। क्योंकि आज आपका वीडियो 10 लोग देखेंगे शुरू में, बाद में 100 देखेंगे, 200 देखेंगे, 500 देखेंगे, 4-4, 5-5 हजार। मैंने देखा है कि वर्ल्ड शाही फाउंडेशन की जो इंटरव्यू चल रही है ना, उसको जो व्यूज मिल रहे हैं वो 4-4, 5-5, 6-6 हजार के आसपास व्यूज मिल रहे हैं एक इंटरव्यू को। तो देख रहा हूं मैं कि मुझे बहुत आनंद मिलता है कि इस इंटरव्यू को इतने लोग देखते। कुछ भी हो, पूरा मुलाकात ना देखे, कम से कम उस व्यक्ति का परिचय तो देखेंगे। तो दादा मैं तहे दिल से आपका मैं माफी मांगता हूँ कि उस वक्त पहली मुलाकात थी हमारी, मैं जानता नहीं था आपके बारे में, पहली मुलाकात थी, और मैंने थोड़ा नाराजगी भी जता दी थी कि दादा आपने क्या कर दिया, आपको पता नहीं मैं कितनी मेहनत कर रहा हूँ और आपने मेरे पूरे मेहनत के ऊपर पानी फेर दिया, ऐसा मैंने आपको कहा था। लेकिन वो कुछ भी हो, वो इनविटेशन था, वो इग्नोर हो गया, लोगों ने उसको ज्यादा देखा नहीं, पढ़ा नहीं, और सिर्फ लोग अपना भगवान जीवेश्वर का फोटो ही देखते थे। तो दादा के साथ में ऐसी मेरी मुलाकात। देवियों सज्जनों, और एक बात मैं कहना चाहूंगा कि ऐसा कहा जाता है कि मैन कैनॉट टू जस्ट मैन फ्रॉम हिज आउटवर्ड बिहेव। मनुष्य माणसाला त्याच्या बाह्यरंगावरून ओळखता येत नाही, तर त्याच्या अंतरंगाचा ठाव घ्यावा लागतो। दादाच्या अंतरंगाचा ठाव आम्ही दोघा नवरा बायकोने घेतला। दादाच्या अंतरंगाचा ठाव वर्ल्ड शाही फाउंडेशनच्या प्रत्येक संपर्क प्रमुखाने घेतला, आणि आज
दादा हे आमच्या वर्ल्ड शाळी फाउंडेशनचे आइकॉन आहेत, आइकॉन। मैं त्यांना आइकॉन म्हणे। मैं हमेशा कहता हूँ कि हमें वर्ल्ड शाळी फाउंडेशन को जो रत्न मिले हैं, मैं हमेशा जिक्र करता हूँ धोंडीराम पागड़े जी का, देवेन जी क्षीरसागर का, हमारे वैभव जी ढोरजे है उनका, राजेश जी तांबड़े है उनका, ऐसे बहुत सारे व्यक्तियों का मैं उल्लेख करता हूँ। उसमें और एक उल्लेख करना चाहूंगा कि ये भी हमको एक मिला हुआ रत्न है, जिनका नाम है श्री मल्लिकार्जुन सपार, सोलापुर के रहने वाले हैं। सोलापुर बहुत बड़ा शहर है, महाराष्ट्र का 5वां या 6ठे नंबर का शहर आएगा सोलापुर। सोलापुर मुंबई से जब हम तिरुपति जाते हैं या मुंबई से हम चेन्नई जाते हैं, तो महाराष्ट्र के बॉर्डर पे आने वाला आखिरी शहर है सोलापुर। सोलापुर वस्त्र नगरी है। सोलापुर में बुनकरों की संख्या बहुत है। वहां पे पद्मशाली समाज की संख्या सबसे ज्यादा है, बाद में कोष्टी समाज की संख्या ज्यादा है, साड़ी समाज की संख्या ज्यादा है। उस सोलापुर शहर के आज वर्ल्ड शाड़ी फाउंडेशन के WSF के सोलापुर जिला प्रमुख तथा सोलापुर जिला स्वकुल शाड़ी समाज के अध्यक्ष आदरणीय माननीय श्री मल्लिकार्जुन, अर्थात जिनको सभी एक ही नाम से जानते हैं, नंदू दादा। नंदू दादा सपार आज हमारे साथ में है सोलापुर से। नंदू दादा, मैं आज इस WSF की आपकी 87th इंटरव्यू में आपका हार्दिक 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 स्वागत करता हूँ। धन्यवाद सर। बहुत सारे लोगों ने जब हमारी पोस्ट देखी होगी तो मल्लिकार्जुन ये नाम कुछ मराठी नहीं लगता है ये कुछ साउथ जैसा नाम लगता है मल्लिकार्जुन, है ना? कर्नाटक या बाउंड्री उधर का, ये इस साइड का नाम लगता है। दादा, सोलापुर में कैसे आना हुआ कि आप पहले से यहाँ बसे हुए हैं या कहीं आपका मूल स्थान, मूल निवास कहीं दूर रहा है, अलग रहा है, और सोलापुर में फिर आप? माझं मूळ स्थान आहे कर्नाटक। कर्नाटक मध्ये गुलबर्गा जिल्हा, या गुलबर्गा जिल्ह्यात चितापूर म्हणून एक गाव आहे। त्या गावात आपलं तो गाव मूळ। सोलापूरला आता स्थायिक होऊन जवळजवळ 55 वर्ष झाले। याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि माझं शिक्षण जे काय असेल ते या ठिकाणीच। आज जवळजवळ 55 वर्ष झाली। दादा, मतलब आपके दादा परदादा सोलापुर आए थे? आपके दादा परदादा सोलापुर आए थे? आजोळ। आजोळ मतलब आजोळ 2 प्रकार का होता है, एक तो पिताजी की तरफ से भी होता है, माताजी की तरफ से भी होता है। आईचं माहेरघर। अच्छा, आईचं माहेरघर तुमचं सोलापूर, मग सोलापूरला तुम्ही आलात। मग ते चितापूर म्हणजे नागवेलम्मा मंदिर देवी आहे बघा। अच्छा 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 नागवेलम्मा देवी मंदिर, गुलबर्गा वाडी नंतर चितापूर हा गाव लागतो। ओके ओके ओके, तो हैदराबाद आहे। अच्छा अच्छा, मग तुमचं काही गाव घर वगैरे आहे का? वाडी वाडी हा जंक्शन आहे। वाडीतून 2 रस्ते पडतात, एक मद्रास लाईन, एक हैदराबाद आहे। तो पहिला गाव लागतो चितापूर, सेडम, तांडूर, केंद्राबाद। तिथे मोठं गाव आहे, तिथे काही घर वगैरे आहे का तुमचं? ते जुनं घर होतं तिथं, आता तिथं काय नाही। ओके, बरं, मग सोलापुरात तुम्ही इकडे आजोळे आला? हो सर। म्हणजे वडील पण तुमचे आले का इकडे त्यावेळेला? हो, इकडेच आले। तिकडे कसं आहे 1972ला काय दुष्काळ पडला होता त्या पिरियडला। ते सगळ्या घर सोडून इकडे उदरनिर्वाहासाठी आम्ही सोलापूरला आलो। सोलापूरला येऊन काय केलं? कुठला व्यवसाय, नोकरी? व्यवसाय म्हणजे वडिलांचा व्यवसाय हा सायकल दुकान होता। परिस्थिती मुळात वाईटच होती आपली। सायकल दुकान होता आणि आमचा छोटा परिवार, आई वडील आणि आम्ही 2 भाऊ। सायकल दुकानावर आपलं उदरनिर्वाह चालत होतं आणि आमचं शिक्षण सुरू होतं। जेव्हा आम्ही 10वी पास झाल्यावर थोडस बाहेर पार्ट टाइम कामाला पण जात होतो। आपल्या बसून काय करायचं म्हणून थोडस।
पार्ट टाइम कुठं रेशन दुकानात काम केलं, सायकल दुकान तर स्वतःच असल्यामुळं थोडं बहुत ते काम करत होतो. ते करता करता मग अनेक सायकल दुकानं वाढल्यामुळं बिझनेस काय पूर्वी चालत नव्हता. फक्त रिपेअरिंग वगैरे जे येईल तेवढ्यापुरतंच आपलं भागत होतं. पुढं ते व्यवसाय बंद केला. मग तोपर्यंत माझं त्यानंतर? 12वी माझं तोपर्यंत माझं 12वी शिक्षण 12वी पर्यंत झाला होता. 1983. 12वी मुळात फेल झालो सर. मग आता काय करायचं आता ट्युमरला बसायचं चालला प्रयत्न. मग बसून काय करायचं मग पार्ट टाइम काम करायला जातो. इतर ठिकाणी. मग असं काम करता करता शेवटी ते 12वी काय माझं पूर्ण झालं नाही. त्यामुळे प्रायव्हेट लाईन मध्येच मी आता काम करतो. त्या 84 पासून कामाला लागलो. आणि भाऊ? भाऊ शिक्षण कमी होतं त्याचं. काय 3री-4थी शिकलेलं. तो शिकलाच नाही मुळात. आणि माझा मामाचं रेडीमेड टेलर हे होतं, गारमेंट होतं, कारखाना. त्या कारखान्यात तो कामाला जात होता. तिथं काम मामाने त्याला शिकवले. तर शिकता शिकता तो काही वर्ष मुंबईला गेला. की मुंबईला हा व्यवसाय जरा डिमांड होता ना तिकडे. मोठमोठ्या गारमेंट होती तिकडे. त्यांनी तिकडे जवळ-जवळ 5-6 वर्ष काम केलं. नंतर सोलापूरला आला पुन्हा. त्याचं लग्नाचं वय होतं आपलं. आम्ही 2 भावामध्ये अंतर 3 वर्षाचा फरक आहे. बहीण नाही आम्हाला. मुळात मग म्हणले आपण आता लग्न झाल्यावर तुम्ही मुंबईला राहायचं आणि इथंच राहायचं. इथंच काम करायचं. असं चालल्यावर आम्ही स्थळ बघून दोघांचं लग्न एकदाच झालं. पुन्हा रिपीट वेगळं कशाला करायचं? आपली आर्थिक परिस्थिती नाही आहे तशी. क्या बात आहे. म्हणून दोघं एकत्रित लग्न केलं. ते पण आपल्या समाजाचे विठ्ठल मंदिरमध्ये. लग्न केव्हा झालं? 1989. बर. वहिनी कुठल्या? सोलापूरच्या. काय नाव? त्यांचं माहेरचं नाव आहे शिंगाडे. बर 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 सासरेचं नाव सुधर्म शिंगाडे. बर. दादा आपण आता बिझनेस मध्ये आहात, म्हणजे व्यवसाय करता है ना? वय पगार विचारू नये पण तरी विचारतो, वयाच्या कुठल्या टप्प्यावर चालू आहे? जर मी या लेखन क्षेत्रामध्ये आहे आणि लिकर 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 क्षेत्रात लिकर म्हणजे वाईन 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 कंपनी. आज या वाईन कंपनीमध्ये आपले जवळजवळ समाजाचे 15 ते 16 मुलं आहेत. बर. त्या क्षेत्रात अच्छा. शिक्षण झालेलं आहे बरेच लोकांचे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, नोकऱ्याने काय करत ह्या लाईन मध्ये कसं पगार वगैरे चांगले सोलापुरात. त्यामुळे ह्या लाईनला मी 1986 ला कामाला लागलो. बर. लोकल सेल्समन म्हणून. बर. तर लोकल सोलापूर शहरामध्ये मी सायकलवर फिरत होतो त्या काळात. एवढं 6 महिने काम केलं लोकल. त्यानंतर मी बाहेरगावी सुरुवात झालो. त्यावेळी मला पगार होता फक्त 150 रुपये. असं करता करता काम पगार वाढत गेलं. आज जवळजवळ 34-35 वर्ष झाले आपण या क्षेत्रात. समाजकारण पहिल्यांदा आलं की राजकारण? साधारणतः महिना 30,000 कमवू शकतो. नाही पहिल्यांदा मी राजकारणात होतो. माझ्या घराजवळ एक संस्था होती, श्री विवेकानंद शक्ती प्रयोग संघटना म्हणून. जसं प्रत्येकांचे असतात ना खेळ, लेझिम म्हणा, कोणाचं झांज पथक, कोणाचं ढोली बाजा, ढोल पथक असं असतो. तसं आमचा एक शक्तीप्रयोग संघटना होती. शक्तीप्रयोग संघटना म्हणजे लाट्या-काट्याचं प्रशिक्षण होता, दांडपट्टा फिरवणे, असे खेळाचे चित्रतरारक खेळाचे प्रकार होते. त्या आमची एक संस्था होती, त्या संस्थेमध्ये 100 मुलं होती. आणि त्या संस्थेच्या मार्फत आम्ही काही सामाजिक उपक्रम राबवत होतो. रक्तदान शिबिर घेणे, आरोग्य शिबिर घेणे. मग ह्यात आम्हाला ते थोडंसं सवय लागली सामाजिक क्षेत्रात काम करता करता. ते काम करता 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 त्या काळात आम्ही 87-88 दरम्यान एक राजकीय वातावरण निर्माण झालं होतं. त्या काळात शिवसेना हे पक्ष नव्हता. शिवसेना ही संघटना होती.
या संघटनेला आमचा थोडासा संपर्क आला. ठिकठिकाणी तुम्ही शाखा उघडा वगैरे असं. मग त्यांच्या संपर्कात गेलो. त्या काळात हिंदुत्ववादी असं संघटना होती, पण आम्ही राष्ट्रीय पक्ष नव्हता. नंतर ते पक्षाच्या रूपांतरात आलं. त्यात आम्हाला लढा लागला. मग त्या माध्यमातून प्रभागात आमच्या सामाजिक उपक्रम जे आहेत, आरोग्य शिबिर म्हणा, मोफत नेत्र आपलं तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, असे अनेक करत वर्षातून 3-4 कार्यक्रम घेत होतो. आणि लोकांच्या समस्या जे काय आहेत, रेशन कार्ड संदर्भात म्हणा किंवा महापालिकेच्या कामासंदर्भात म्हणा, त्या कामात करत होतो आपण. त्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित बघत होते. आणि ते करता मला उमेदवारी बी मिळाली. सुरुवातीला मी निवडणुकीला उभा राहिलो त्यावेळेला. नवीन पक्ष. चिन्ह नवीन, लोकांना चिन्ह माहित नाही. अशा परिस्थितीवर त्यावेळेला मी पराभूत झालो. कोणी डगमगलो नाही. पुन्हा 4-5 वर्ष काम करीत राहिलो. नोकरी करणे, परिवार सांभाळणे आणि थोडासा या राजकीय क्षेत्रात. हे करता माझा प्रभाग महिला सुटला. मग महिलासाठी मिसेसला तयार केलं. कुणी महिला तयार होत नव्हते. त्यामुळं मी तयार केलं. तयार केल्यावर ते पुन्हा निवडणुकीला त्यावेळेस मिसेस पण कमी मताने पराभूत झाली, 150 मतांनी. पुन्हा डगमगलं नाही. तसंच काम करत गेलो. मग त्यावेळेला प्रभागाची रचना बदलली. 3 उमेदवाराचा असा प्रभाग तयार झाला. 97 च्या दरम्यान, 2002 च्या दरम्यान. त्यावेळेला भाजप सेना युती झाली आणि युतीमध्ये शिवसेनेला 1 सीट मिळाली. ते पण महिला घ्या म्हणले आणि 2 जेंट्स भाजपला सुटलं. त्या पिरियडला आणि मुळात आमचा प्रभाग होता कसा, हिंदू मुस्लिमचं असं दोन्ही मिक्स होता. 50% हिंदू, 50% मुस्लिम अशा पद्धतीत. अशा अवस्थेमध्ये आम्ही लढा देत गेलो. आमचं 1 सीट बसला, पण 2 बीजेपीचे ते पराभूत झाले कमी मताने. आणि सोलापूर शहरामध्ये आपण पहिल्यांदाच आपल्या समाजाचा 1 सीट आला. मुळात तिथं आपल्या समाजाचे घर फार कमी आहेत. इथं कसं आहे, पद्मश्री समाजाचा वर्ग फार मोठा आहे. त्यानंतर तोगडीर समाज आहे, कोष्टी समाज आहे, भावसार समाज आहे, असे आहे. दादा किती वर्ष नगरसेविका होता वहिनी? 5 वर्ष. 5 वर्ष शिवसेना नगरसेविका है ना? तेव्हा सत्ता कुणाची होती सोलापूर महानगरपालिकेत? काँग्रेसची सत्ता होती. अच्छा, काँग्रेसची सत्ता होती. बरं, आता हा झाला तुमचा. बरं, आता राजकारणात तुम्ही आहात का शिवसेनेत? आम्ही आता शिवसेनेतच आहे. बरं. आता मी सध्या ज्या ठिकाणी निवडून आलो तो मी सिटी मध्ये होतो त्या. आता ते एरिया थोडासा चेंजेस झालेत बरेच. घरातले लोक म्हणले की आपण हा एरिया सोडू, कारण का सतत भांडणं वाद होत होते. याच्यापासून आपण अलिप्त राहायचं. मुलांचे शिक्षण होते, आपण त्यांच्याकडे थोडस लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून म्हणले आता आपण एरिया चेंज करू. म्हणून मी शहरापासून लांब जरा आलो. मार्केट आहे, नाचणे हायवे रोड, हैदराबाद नाही. तिथं आपलं विडी घरकुल परिसर आहे, त्या ठिकाणी आपण राहायला आलो. आज तिथं मी जवळजवळ 9 वर्ष झाले इथंच आहे. इथंच मुलांचं शिक्षण झालं. शिक्षण आता समाजकारणात प्रवेश कधी झाला? समाजकारणात प्रवेश तर मला जवळजवळ बघा 90-92च्या आसपास माझा झाला. की मला मुळात त्यात आवड नव्हती. आणि त्या पिरियडला माझे सासरे समाजाचे अध्यक्ष आणि माझा एक मित्र होता सुरेश चिल्लाळ म्हणून. त्याने मला बळजबरी करून प्रत्येक वेळेला घेऊन जाणार, समाजाचे मीटिंग असो किंवा समाजाचे कार्यक्रम असो. म्हणून ते त्याच्या नादी लागून मी त्यात शिरलो. आणि ज्या वेळेला भगवान जीवेश्वर जन्मोत्सवच्या निमित्ताने एक बैठक होती सर,
ती बैठक जन्मोत्सवच्या आधी असते सोलापुरात. म्हणजे जवळ-जवळ महिना, दीड महिना आधी घेत असतो आपण. ते पहिल्यांदाच मी त्या बैठकीत होतो. सर्व तरुण मुलं एकत्र आली आणि आमच्यात एक सिस्टम होतं असं, की जन्मोत्सवाला सर्व तरुण मुलांना एकत्र समाजातील तरुण मुलांना एकत्र बोलवून जन्मोत्सव समिती असं स्थापन करणार. त्या समितीमार्फत सोलापूर शहरात समाज बांधवांकडून जन्मोत्सव निमित्ताने स्वेच्छेने देणग्या गोळा करत होतो आपण. वर्गणी देत होतो वर्षातून एकदा. आणि त्यांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन निमंत्रण पत्रिका देणे आणि आपल्या जन्मोत्सवाच्या जे काही 10 दिवस उत्सव कार्यक्रम असतो सर दररोज. म्हणजे शेवटच्या दिवशी गुलाल असतो आणि मिरवणूक. त्याच्या आधी ह्या मीटिंग मध्ये मला अध्यक्षपदच दिले. मुळात मला समाजात काय माहितीच नव्हती. त्या मला टीम वर्क पण चांगलं मिळालं. समाजातले तरुण मुलं चांगली. जवळ-जवळ 25-30 लोकांची टीम होती चांगली. त्यांच्या समेत मी सामील झालो. मग तिथनं समाजाला काम सुरुवात केलं. पण समाजामध्ये फक्त त्या पिरियडला फक्त जन्मोत्सव साजरा करणे, 10 दिवस कार्यक्रम करणे, गुलाल टाकणे आणि आपापल्या घरी जाणे एवढाच होता. थोडंसं मी तिथे गेल्यावर मी चेंजेस केलं जरा. की प्रत्येक असं सोलापूर शहरामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपापल्या समाजाचे कुलदैवतांचे शोभायात्रा काढतात सर. जसं पद्मश्री समाज आहे, इथं मार्कंडेय शोभायात्रा करतात. तर तोगडी समाज आहे, नीलकंठेश्वर समाज आहे. असे अनेक परडी समाज आहे. हे श्रावण महिन्यात सोलापुरात आपली शोभायात्रा करतात आपल्या कुलदैवतांची. आपलं असं नव्हता मिरवणूक वगैरे शोभायात्रा. म्हणून मी पहिल्यांदाच माझ्या फ्रेंडला म्हणलो की आपण सुद्धा आपला भगवान जयशरांचं मिरवणूक का काढू नये, काढायला पाहिजे. काही लोक विरोध करत तिथे आपण आपण ह्या मिरवणूक काढायचंच. लोकांना कळायला पाहिजे म्हणून आपलं. म्हणून त्याला आम्ही पोलीस डिपार्टमेंटची परमिशन घेतली. त्याचा मार्ग निवडला. मिरवणूक किती वाजता काढायचं आणि कधी यायचं. पहिल्यांदा मिरवणूक आम्ही माझ्या कालावधीमध्ये सुरुवात झाला आणि आजपर्यंत चालू आहे. असं करत समाजात थोडासा लळा लागला मग. दादा, साळी समाजाची किती घरं असतील सोलापूरमध्ये? सोलापूरमध्ये माझ्या अंदाजे 850 ते 900 घर आहेत. तरी 7-8 हजार जनसंख्या असेल? 8-32 4,000 आसपासचे. 4-5 हजार असेल. प्रत्येकाच्या कुटुंबात 4 व्यक्ती झाले तर अच्छा अच्छा. 4,000च्या आसपास. मी असं ऐकलंय की तुमची जी यात्रा जी पालखी निघते म्हणजे शोभायात्रा निघते ती फार भव्य दिव्य असते म्हणे. मध्ये हजारो लोकांचा सहभाग असतो म्हणे. साधारणतः सर आमचं शोभायात्रा ना सोलापूर शहरातले जेवढे समाज बांधव आहेत त्या दिवशी सुट्टीच घेणार. घराला कुलूप लावून त्या मिरवणुकीत सामील होणार. जे मिरवणूक दुपारी 1 वाजता निघाली 1-1:30 ला आणि मिरवणुकीमध्ये आपल्या समाजांचे मुलांचे खेळ असतात. लेझिम असतो, झांज पथक असतो किंवा ढोल पथक आहे. असे अनेक 5-6 खेळ असतात आणि साधारणतः हा मिरवणूक बघा मला वाटतं अंदाजा 3 ते 4 किलोमीटर अंतर असतं. दुपारी 1-1:30 ला जर निघाला तर ते मंदिराला पोहोचायला 9:30 वाजतात. बापरे, रात्रीचे? हा, शेवटच्या दिवशी ज्या दिवशी गुलाल असतो ते. आणि मंदिरात त्यावेळेला तो शेवटचा कार्यक्रम असतो गोपाळकाला. समाप्ती तिथंच. असा मिरवणूकचा फल आणि फार जोरात असतो. जवळजवळ हजारो संख्या उपस्थित असतात आपले समाज बांधव त्या. मलाही त्या कार्यक्रमाला यायचं एकदा. हो सर, जरूर कार्यक्रमाला. दादा, किती संस्था आहेत साळी समाजाच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये? सोलापूर शहरामध्ये वेगवेगळ्या साळी समाजाच्या किती संस्था आहेत? संस्था आपल्या सोलापुरामध्ये कसं सकुळसळी ज्ञातनी संस्था हे मुख्य बेगमपेठेमध्ये आहे आपलं.
त्याचे अध्यक्ष कोण विठ्ठल आहेत? मंदिर. अध्यक्ष सचिव? अध्यक्ष आहेत शांताताई केंदळे आणि हम्म, सचिव आहेत जयहरी साखरे. ओके. हा मुख्य ट्रस्ट. त्याच्या अंडरटेकिंग आपले समाजाचे काही इतर संस्था आहेत. हम्म, जसं विद्यार्थी संघटना, हम्म, श्री जीवेश्वर मंडळ, हम्म, मारुती देवस्थान आणि जीवेश्वर महिला मंडळ, हम्म, जीवेश्वर विश्वस्त मंडळ, असे हम्म, विविध संघटना आहेत. आणि असे आमच्या संघटनेत आपापले संघटनेचे बॅनर खाली आपापले कार्यक्रम ते करत असतात. आणि कार्यक्रम कुठलाही संघटन मंडळाचे होते संस्थेचे तर कार्यक्रम असू दे, पण सगळ्यांनी मिळून मिसळूनच काम करतो तिथं. इथं आमच्यात गट तट असं प्रकार नाही. छान. कारण काय आपण त्याला विरोध आहे. आपल्याला सगळ्या समाजात सगळ्या गटात तटाला घेऊन चालायचं. इथं पण शुद्ध साळे सुपूर्ण साळे आहेत. त्यांचा एक काही ठराविक विशिष्ट एरियामध्ये आहेत. तिथं एक छोटंसं भगवान जीवेश्वरांचं एक मंदिर आहे. ते स्वतः बांधलेत. 2 गुंठे जागा आहे त्यांची. आणि ते सर्व आर्थिक परिस्थितीनं थोडंसं गरीब आहेत, कामगार वर्ग आहेत. आपापल्या परीने त्यांनी केलेत. त्यांनी तिथं उत्सव वगैरे साजरा करतात. इकडं मुख्य उत्सव आपला साजरा असतो. ह्या मिरवणुकीला सगळेच संस्था एकत्र तिथं येतात. छान. तिसरे एक समाजाचा एक गट असा आहे, की नवी पेठ परिसर म्हणून आहे इकडं. विजापूर नवी पेठ परिसर म्हणून. तिथं जीवेश्वर बहुउद्देशीय मंडळ म्हणून आहे एक संस्था. म्हणजे त्या भागातील लोकांना ना, त्या शहरापासून लांब असल्यामुळं त्या भागातील लोकांना तिथे त्यांनी उत्सव फक्त साजरा करतात. हम्म, मिरवणुकीला मात्र आहे ना, हे सगळे एकत्र येतात. अच्छा. आर्थिक परिस्थिती तिथं कशी आहे तिथल्या समाजाची? आपल्या समाज बांधवांची आर्थिक परिस्थितीचा स्तर कसा आहे? मुळात सोलापूर हा कामगारांचं गाव आहे मुळात. इथं पूर्वी सूतगिरण्या, अनेक स्पिनिंग मिल होते. कालांतराने हळूहळू ते बंद गेले. आणि आपल्यातला इथं या समाजामध्ये फार मोठे असं उद्योगपती नाहीत असं. एक मोजके 2-3 आहेत. त्यांचे टेक्सटाईल्स लाईन आहेत. टेक्सटाईल्स आहेत. एक केंद्र टेक्सटाईल्स म्हणून आहे आणि दिवटे टेक्सटाईल्स म्हणून आहे. त्यांचं चादर, टर्किश टॉवेल असा व्यवसाय आहे. बाकीचे 1-2 आहेत. आणि बरेचसे काही छोटे-मोठे उद्योजक आहेत. मीडियम वर्ग आपला. बाकीचे कामगार वर्ग जास्त असतात. म्हणजे आर्थिक स्तर तसा कमीच आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. कसं आहे इथं मुळात विडी व्यवसाय जास्त आहे. विडी या विडी सोलापूर बिडी तयार करतात. प्रत्येकाच्या कुटुंबात कसं आहे, महिला बिडी करते. हम्म, ते महिला करत असताना त्यांची सून आली किंवा मुलगी म्हणा, त्याच्या हाताखाली असते, तिनं शिकणार, तिला एक बिडीचं कारखान्याचं कार्ड मिळणार, त्याच्यावर आपलं त्यांचं उदाहरण सुरू. आता हळूहळू हे पण बिडी कारखान्याचे काही तांत्रिक काही शासनाच्या अडचणी येत असल्यामुळे तो पण व्यवसाय हळूहळू कमी होत चाललेला. आणि आताच्या आजकालची पूर्वी कसं कामगार वर्ग जास्त प्रमाणात आहे असं म्हणायला हरकत नाही. आपलं विठ्ठल मंदिर आहे तिथे. अच्छा. आपलं विठ्ठल मंदिर आहे ना तिथे? हो, विठ्ठल मंदिर आहे. आणि विठ्ठल मंदिरामध्ये विविध प्रकारचे पारायण होत असतात. सप्ताह होत असतो. भरपूर कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम. जयहरी साखरे साहेबांचा फार मोठा हे आहे त्यात. हो सर. धार्मिक कार्यक्रम त्यांचा पुढाकार असतो. भरपूर त्यांचा उत्साह असतो आणि भरपूर पुढाकार घेतात ते. त्यात आपण खंड पडू देत नाही सर. जे काय धार्मिक कार्यक्रम असतो ते राबवतो. ते प्रथा बंद करतच नाही. अच्छा. एक मी पाहिलं पण तुमचं, म्हणजे माझा जो काही अभ्यास आहे सोलापूरचा, की चंद्रशेखर टोणपे साहेब असो, जयहरी साखरे साहेब असो, किंवा संतोष उकरंडे असो, किंवा आपला चिल्लाळ, त्याचं प्रिंटिंग प्रेस आहे ना आपलं, सचिन चिल्लाळ असो, अनुराधा काजवे असो, असे अनेक जे लोक आहेत, म्हणजे विविध संस्थांमध्ये जरी विभागले गेलेले असले तरी मला चांगलं आठवतंय की माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ही लोक सगळी जातीने हजर राहतात. म्हणजे कुठे असं मला जाणवलं नाही
की अगदी आमचे ते बारगजे जे आहेत, बारगजे साहेब सोलापूरचे नितीन बारगजे बारगजे. आहेत हा, नितीन बारगजे. नितीन बारगजे तेही त्या कार्यक्रमाला, माझ्या बारगजे. कार्यक्रमाला यायचे. ते थोडक्यात काय की संस्था जरी वेगवेगळ्या असल्या, संस्थांची कार्य जरी वेगवेगळी असली, तरी मुख्य कार्यक्रमाला किंवा महत्वाच्या कार्यक्रमाला ही सगळी लोक सोलापूर मधली हजेरी लावतात. हे अत्यंत महत्वाचं आहे आणि एकजुटीचं हे उत्तम उदाहरण आपण साळी समाजाला या मुलाखतीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. दादा आपण बोला बोला दादा बोला. आमच्या शहरातील इतर संस्थे आहेत आपले. हॅलो, ऐकू सर? हा दादा बिलकुल ऐकायला येतं. हा बोला सर. ओके. आमच्या इथं समाजातील इतर संस्था आहेत. त्या इतर संस्थेच्या बॅनर खाली कुठलाही कार्यक्रम असतो. आता मारे देवस्थान आहे, दर 3 वर्षाला 4 वर्षाला ते सामुदायिक विवाह साजरा करतात. आपलं हे वधूवर मेळावा साजरा करतात. वधूवर मेळावा कसा साजरा करावा यातून सगळ्या संस्थांना ते निमंत्रित देतात. सगळ्यांना एकत्रित बोलवतात. सगळ्यांना एकत्रित त्यांनी समिती नेमून त्यांचा हा वधूवर मेळावा कार्यक्रम त्याच खाली बॅनर कुठलाही असू आपलं त्याशी देणं नाही, पण कार्यक्रम यशस्वी व्हावा हे आपण बघतो आणि तो सक्सेसफुल करतो. दुसरा जीवेश्वर मंडळ आहे. त्यांचाही दरवर्षी जन्माष्टमीच्या चित्रकला स्पर्धा असतात किंवा विविध आता परवाच मला वाटतं सांगतो 3 वर्षापूर्वी आम्ही जीवेश्वर मंडळाकडून एक पुस्तिका ओपनिंग केली आपण. म्हणजे समाजातील जे उद्योजक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित आणावं. मुळात आपले समाज म्हणतो कुठल्या कुठल्या उद्योगामध्ये आहेत हे एकमेकाला माहिती असावं म्हणून जीवेश्वर मंडळाचे त्या काळातले अध्यक्ष होते आपले रुपेश शेडके यांच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यांनी सगळ्या समाज बांधवांना असं एकत्रित करून चर्चा केली की जीवेश्वर मंडळाकडून आम्ही हा उद्योजक पुस्तिका काढणार आहोत. सगळ्यांचे आपल्याला सहकार, सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला हे पुस्तक काढणार आहोत आणि सगळ्यांचे जे जे आपले उद्योजक आहेत, कुठलाही व्यवसाय असतो, टेलर असो, तुमचा काय जे काय आपल्या समाज जे उद्योग करेल ते सगळ्यांचं त्यांचे नाव, पत्ते, ऍड्रेस, फोटो असं गोळा करायचं. आपण त्याच्या उद्योजक पुस्तिका तयार करायचं म्हणून आपलं एक चर्चा मीटिंग झाली. त्या निमित्ताने शहरापुरतं होतं. नंतर त्याने मी ग्रामीण भागात माझा संपर्क जास्त असल्यामुळं त्याला आम्ही पण सुचवलं आपण जिल्हा लेवलच करायचं. ग्रामीण भागात आपले बरेचसे आहेत उद्योजक, छोटे छोटे व्यवसाय आहेत. कोणाचे कसं किराणा दुकान आहे, आपले कोण टेलर आहे, कोण अकाउंटंट आहे, कोण ऍडव्होकेट आहेत, कोणाचे ऑटोमोबाईल्स आहेत, ब्युटी पार्लर आहेत, क्लासेस आहेत, हॉटेल व्यवसाय आहेत, जनरल स्टोअर्स आहेत, फोटोग्राफर आहेत, कोण प्रिंटर आहेत, टेक्सटाईल मध्ये आहेत, फर्निचर मध्ये आहेत, कोण गारमेंट आहेत, असे अनेक व्यवसाय आहेत, बांधकाम क्षेत्र आहेत, असे अनेक व्यवसाय आहेत. या सगळ्यांना व्यवसायांना एकत्रित आम्ही त्यांची माहिती गोळा केली. माहिती गोळा करून एक उद्योजक पुस्तिका बनवलं आणि त्या पुस्तकाला खर्च निघण्यासाठी पण आपण समाज बांधवाकडून, शहरातून आणि जिल्ह्यातून स्वेच्छेने त्यांच्याकडून एक जाहिराती गोळा केली त्यांचे व्यवसायाचे आणि तो पुस्तकाचा खर्च ना नफा ना तोटा या तत्व असं आपण तो कार्यक्रम राबवलो. या जीवेश्वर मंडळाकडून असं राबवलो आणि तो सुद्धा सक्सेसफुल झाला. बरेचसे त्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच ग्रामीण भागात लोक पदरचे पैसे खर्च करून कार्यक्रमाला आले. ते अक्कलकोट, मोहोळचे आले, अकलूजच्या भागात गाडी क्रुझर करून आले, बार्शीचे आले, सांगोलाचे. असं पहिल्यांदाच त्यांना पण सोलापुरात पहिला कधी संपर्क नव्हता ग्रामीण भागात. आपापल्या गावात आपापले कार्यक्रम करत होते. शहरापुरता विचार ग्रामीण क्षेत्रात संपर्क नव्हता. पहिल्यांदा सोलापूरचा कार्यक्रम हा पाहिले तेव्हापासून ते इकडं आकर्षित झालं. आता कुठलाही कार्यक्रम करायचा तर जिल्हा लेवल असतं. असं आपण पुस्तक तयार केलं. त्याने ओळखी पळखी सुद्धा. पुस्तक तयार करण्याचा एक उद्देश असा होता की आपल्याला आपला पैसा आपल्या माणसाजवळ जायला पाहिजे. थोडासा आमचा एक प्रयत्न होता. समजा उदाहरणार्थ एखादं टेलर दुकान असेल, त्या ठिकाणी आपल्या माणसाकडे कपडे शिवायला टाकतात. दुसऱ्याला मोठे करण्यापेक्षा आपल्या माणसाला मोठं टाकतात. अशी कोणाचं बांधकाम असेल की तो आपला समाज बांधव आहे बांधकामच्या क्षेत्रात त्याला बोलवा. कोणाचं गारमेंट असेल, कोण प्लंबर असेल, आपलं काय काम निघालं असेल, आपलं ते प्लंबरला बोलवा.
आता मीच उदाहरण सांगतो, माझ्या घराचं बांधकाम मी कोणाला दिले, मी फक्त माझ्या समाज बांधवले. आता घरात बांधकाम समाज बांधव केलं. माझ्या घरात फ्रीजचं रिपेअरिंग काम पडलं तर ते माझ्या आपला समाज बांधव बोलून, पण फ्रीज समाज बांधव समाज बांधवाकडूनच करून घेतो थोडंसं. जो आपल्या समाज बांधव तो नाही आहे कोण, तर नाईलाज त्याला मला बाहेर जावं. मी बघितलं दादा सोलापूरमध्ये मुंजचा कार्यक्रम पण फार चांगला झाला होता. विविध प्रकारचे आरोग्य शिबिर देखील सोलापूर शहरामध्ये आयोजित केले जातात. विठ्ठल मंदिरामध्ये पण विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि एक युनिटी, अगदी गोविंदराजे एकबोटे साहेब असतील, जयहरी साखरे साहेब असतील, आपण स्वतः आहात, डॉक्टर रुपेश आहे, संतोष आहे, सचिन आहे, किल्ला, हे सगळ्या लोकांची एक युनिटी एकदम, चंद्रशेखर टोनपे साहेब आहेत, एक छान युनिटी तुमची सोलापूर शहरामध्ये खरोखर पाहायला मिळते. आणि सोलापूर भारतामध्ये जी काही प्रमुख महानगर आहेत की ज्याच्यामध्ये साळी समाजाची जनसंख्या जास्त आहे, त्याच्यामध्ये अहमदनगर, इचलकरंजी, सोलापूर ही शहरं येतात. दादा तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पण प्रमुख आहात ना, अध्यक्ष आहात सगोशाळी समाजाचे, आणि WSF चे पण प्रमुख आहात. WSF चे कार्य अजून अन्य गावामध्ये सुरू व्हायचं बाकी आहे, पण आपण अक्कलकोटमध्ये छान कार्यक्रम करतोय जगन्नाथ एलगटांच्या नेतृत्वाखाली. आपण त्यांच्यावरती एक फार मोठी जबाबदारी पण आपण लवकरच देणार आहोत. जगन्नाथ एलगट, माफ करा, जगन्नाथ ढगे, जगन्नाथ ढगे, अक्कलकोटचे आपले जगन्नाथजी ढगे आहेत. जगन्नाथ ढगेंवरती पण आपण फार मोठी जबाबदारी देणार आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अक्कलकोटमध्ये पण बऱ्यापैकी WSF कार्य आपलं होत आहे. हळूहळू का होईना होत राहील ते काम, कारण कार्य इतकं असं काही पटकन आज सुरू केलं आणि लगेच 10 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट दिसेल असं काही नसतं. त्याला फार काय म्हणूया आपण त्याला, उत्क्रांती हाच त्याला योग्य शब्द राहील, हळूहळू होत जाणारा बदल. अकलूज आहे, बार्शी आहे, सांगोला आहे, तुमचं अशी अनेक गावं आहेत. या गावांशी तुमचा अत्यंत चांगला संपर्क असतो. या गावामध्येही आपण, मी ऍक्च्युली हे सगळे दौरे करणार होतो, परंतु कोरोनाच्या महामारीत मला हे सगळे दौरे कॅन्सल करावे लागले. वर्षभरात आपली चर्चा चालू होती सर. येस, मुळात मी आपण सांगितलं होतं की शनिवार रविवार असं 2 दिवस तुम्हाला सुट्टी असते, दुसरा शनिवार किंवा चौथा 2-2 दिवस सुट्टी असते. त्या 2 दिवस सुट्टी घेऊन तुम्ही जरी सोलापूरला आला असता, आपलं ठरलं होतं तुमचं पण यायचं. तसं माझा प्लॅन होता इथून सांगोला, की सांगोल्यात आपल्या जवळजवळ एक 25-30 घरं आहेत आणि मंगळवार जवळ आहे गाव, तिथे काय समाजाचे 2 घर आहेत. ते सगळे एकत्रित तिथं बैठक झाली असती. त्यानंतर आपल्याला अकलूज जाताना नातेपुतेला वाया नातेपुते गेलं असेल, तिथं आपल्या नातेपुते जवळजवळ 18 ते 20 घर आहेत. त्यानंतर ते मीटिंग दुपारपर्यंत झाली असती. त्यानंतर अकलूजला संध्याकाळी 5-6 ला मीटिंग असते, तिथं हॉल्ट केला असता आपण. म्हणजे शनिवारमध्ये आपल्या एकूण जवळजवळ 3 मीटिंग झाले असते. सगळ्या समाजांची भेटीगाठी झाली असते, चर्चा झाली असते आपल्या WSF म्हणा किंवा स्थानिक लोकांच्या अडचणी काय असतील ते. आणि बरेच लोकांना मी सांगितलं होतं साहेब येणार आहेत, आणि बरेच लोकांनी टक लावून बसले होते सर तुमची वाट बघत. तुम्ही रिजर्वेशन काढला, सर्व काढला, पण अचानक काहीतरी काय आपल्याला हे गेल्या 1 वर्षावर या कोरोनाच्या ह्याच्यानं सगळं डिस्टर्ब झालं सर. याबद्दल मी थोडंसं एक्सप्लेनेशन देऊ इच्छितो, थोडंसं लोकांचा कृपया गैरसमज होऊ नये म्हणून. ऍक्च्युली काय झालं होतं की फेब्रुवारीचा महिना होता तो, आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी काहीतरी 18-19 तारखेला तिथे येणार होतो. 18-19-20 अशा 3 दिवसाला तिथे येणार होतो. पण नेमकं काय झालं की कलेक्टरची कॉन्फरन्स लागली आणि मंत्री महोदयांकडून असे आदेश आले होते की पुण्याला कलेक्टरची कॉन्फरन्स आपल्याला घ्यायची 22 फेब्रुवारीला, आणि ती सगळी जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे मी 3 दिवस तिकडे देऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी तो प्रोग्राम कॅन्सल केला. आणि झालं असं की कोरोनाच्या महामारीमध्ये ती आमची कलेक्टरची कॉन्फरन्स पण रद्द झाली. त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये पण मी 24 जानेवारीला सोलापूरला येणार होतो. नेमकं माझ्या मुलीचा वाढदिवस त्या दिवशी असल्यामुळे मी तोही प्रोग्राम कॅन्सल केला. परंतु अकलूज, सांगोला, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट या सगळ्या, अकलूज या सगळ्या इथल्या सगळ्या समाज बांधवांना मी सांगू इच्छितो, कोरोनाच्या महामारीचा सगळा काळ संपल्यानंतर मी आणि पत्नी आम्ही दोघंही एक 2-3 दिवसाच्या दौऱ्यावरती, आम्ही सोलापूरच्या दौऱ्यावरती आम्ही येणार आहोत, आणि आम्ही सगळ्यांची हितगुज करणार आहोत, सगळ्यांच्या अडचणी आम्ही जाणून घेणार आहोत. दादा नाव कसं पडलं? लोक प्रेमाने म्हणतात सर. असं तर नाही ना तुम्ही शिवसेनेत होता, दादागिरी वगैरे करत होता म्हणून दादा वगैरे असं काही? सगळ्यांचे म्हणजे संबंध चांगले आहेत.
नाही, कारण तुम्हाला सगळे नंदू दादा, नंदू सफार नाही, नंदू दादा या नावानेच ओळखतात. आणि दादा म्हटलं की आम्हाला दोनच दादा दिसतात, एक आमचे डीजी निमकर आणि एक नंदू सफार. त्यामुळे दादा म्हटलं की नंदू दादांचं आणि डीजी निमकरांचं नाव आमच्या डोळ्यासमोर नेहमीच येत असतं. तर ते प्रेम भावनेने तुम्हाला लोक दादा म्हणतात, एक मोठ्या भावाच्या नात्याने आपल्याला दादा म्हणतात. प्रेक्षक हो, आपल्याला थोडासा मी विषयांतर करतो, परंतु खरं सांगतो तुम्हाला की नंदू सफार, नंदू दादा सफार आणि त्यांची पत्नी माझ्या कुटुंबियावरती, वळशाळी फाउंडेशनचा विषय थोडासा आपण 1 मिनिटासाठी बाजूला ठेवूया. पण जेव्हा मी कौटुंबिक चर्चेसाठी येतो त्यावेळेस आमच्या वक्ते कुटुंबियासाठी दादांचं स्नेह आणि प्रेम प्रचंड राहिलेलं आहे. विशेष म्हणजे मी विशेष उल्लेख करू इच्छितो या ठिकाणी की माझा लहान मुलगा आहे 6.5 वर्षाचा श्री, त्याच्यावरती दादांचं आणि वहिनींचं प्रचंड प्रेम आहे. आणि मी जाहीर कबुली देतो की जितकं प्रेम आम्ही नवरा बायको आमच्या मुलावरती करत नाही, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम हे कुटुंब आमच्या मुलावरती करतो. श्री, तुम्हाला याचं उदाहरण देतो मी जेव्हा जेव्हा तिरुपतीवरनं, म्हणजे मी जर इकडनं मला तिरुपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर मी जनरली इकडनं बाय प्लेन जातो चेन्नईला उतरतो, तिथनं मग तिरुपती दर्शन घेतो आणि मग मी रेणुगुंट्यावरनं ट्रेन पकडून इकडे येतो. रात्री 10 वाजता चेन्नई एक्सप्रेस, रात्री 10 वाजता चेन्नई एक्सप्रेस सोलापूरच्या स्टेशनला येते. बरोबर रात्री 10 वाजता चेन्नई एक्सप्रेस सोलापूरच्या स्टेशनला येते, सोलापूरच्या स्टेशनला. त्यावेळेला साधारणतः फार आम्ही थकलेलो असतो, कारण दिवसभराचा प्रवास असतो आणि हा दिवसभराचा प्रवास केल्यानंतर फार थकायला होतं आम्हाला सगळ्यांना. तर साधारणतः आम्ही एक 8-8:30 वाजता जेवण करून घेतो ट्रेनमध्ये आणि श्री लवकर झोपतो ट्रेनमध्ये. पण खोटं वाटेल, रात्री 10 वाजता दादा त्याला भेटायला येतात खास. म्हणजे अनेक समाज बांधव तर येतात, पण दादा आल्यानंतर ते पहिला प्रश्न विचारतात की श्री कुठे आहे. आणि आम्ही जर सांगितलं ना की श्री झोपलाय, तरी दादा ट्रेनमध्ये जातील, त्याच्या सीटवरती त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतील, त्याच्या अंगावरनं हात फिरवतील, त्याचा पापा घेतील. दादांना थोडं त्याचा चेहरा पाहिला की बरं वाटतं. आणि अनेकदा दादांना जर कधी आठवण झाली श्रीची, तर दादा स्वतः व्हिडिओ कॉल करतात आणि आम्ही व्हिडिओ कॉल करून दादांचं श्रीचं बोलणं करून दादांना नमस्कार कर. जय जोशर श्री. ओके ओके, ठीक. असं एक कौटुंबिक नातं आमचं तयार झालेलं आहे आणि आम्ही दादांना कधी वेगळं म्हणत नाही. आम्ही मोठ्या भावाच्या जागेवरती त्यांना आम्ही मानतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे दादा हे आमच्या वळशाळी फाउंडेशनला भेटलेलं एक रत्न आहे. आज वळशाळी फाउंडेशनचा प्रसार आणि प्रचार करण्याचे जे प्रमुख कार्य आहे, कारण WSF काय करते, वळशाळी फाउंडेशन काय करते, माझ्या ज्या WSFच्या पोस्ट जातात, मी कधी कुठला सुविचार पाठवत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत नाही, कधी कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नाही, कधीही मी ज्ञान की म्हणजे कधी ज्ञानाच्या गोष्टी व्हॉट्सअपवरती करत नाही, कधी कुठल्या वादामध्ये पडत नाही. फक्त मी वळशाळी फाउंडेशनचं काम, प्रसार आणि प्रचार एवढंच सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत असतो. परंतु वळशाळी फाउंडेशनचं काम आणि वळशाळी फाउंडेशनचे जे आमचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांचे वाढदिवस असो अथवा लग्न असो किंवा श्रद्धांजली असो, त्याचं सगळं उत्तरदायित्व आमचे नंदू दादा सफार हे सांभाळत असतात. आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे की दररोज कुठल्या आणि कुठल्या आमच्या संपर्क प्रमुखाचा वाढदिवस असतो, त्याचं बॅनर बनवून नंदू दादा नेहमीच पाठवत असतात. अगदी वळशाळी फाउंडेशनच्या मार्फत जर कुणाला आवाहन करायचं असेल की सुरक्षित राहा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, तर त्या आमचा जो लोगो आहे त्या लोगो आणि सोबतचं वळशाळी फाउंडेशनचं आमचं जे नाव दादा जे आहेत ते जागतिक शाळी फाउंडेशनसाठी फार प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आणि जागतिक शाळी फाउंडेशनच्या यशस्वी वाटचालीमध्ये ज्याही संपर्क प्रमुखांचा वाटा हिस्सा आहे, त्याच्यात अधिकचा वाटा हिस्सा हा नंदू दादा सफारांचा नेहमीच राहिलेला आहे. अगदी वळशाळी फाउंडेशनचं कार्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य जसं आमचे धोंडीराम पागडे करतात, प्रसार प्रचार प्रमुखच आहेत ते, पण ते जितक्या हिरिरीने काम करतात तितक्याच हिरिरीने नंदू दादा सफार देखील कार्य करतात आणि मला त्यांचा खरंच खूप 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 अभिमान वाटतो. आमचं बोलणं फार कमी होत असतं व्यक्तिगत लेवलवरती, भरपूर. त्या मानाने मी जयहरी साखरे साहेबांशी फार बोलतो, त्या मानाने नंदू दादांशी माझं फार कमी बोलणं होतं. परंतु बोलणं जरी कमी झालं असलं तरी एकमेकाच्या मनामधलं प्रेम आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. आता जागतिक शाळी फाउंडेशनची परिचय कसा झाला?
जागतिक स्थळे फाउंडेशनचा परिचय मला तुमचा मी हुबळीला गेलो होतो सर आपल्या अधिवेशनाचा समारोप. हं. आपल्या सोलापूरची एक टीम गेलती आम्ही. त्या हुबळीच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर आपलं एक लेक्चर होतं. काय? ते आम्ही ऐकून आपलं भाषण चालू होतं सर. ओके. हुबळीला होतं. ओके. नोकरी विषय वगैरे. येतो सर आवाज? हां, येतोय आवाज येतो. नोकरी विषयक संदर्भात मार्गदर्शन. हं. त्याचं एक तुमचं भाषण सुरू होतं स्टेजवर. बराच वेळा आम्ही ऐकलो. मग आम्ही जयहरी साखरे, भारत कापसे, गुंडराजे पोटे आणि सचिन चिल्लार बरेचसे जण आम्ही होतो. आम्ही तुमची भेट-गाठ कार्यक्रम संपल्यावर याचा आम्ही प्रयत्न केलो सर. पण ती इतकी गर्दी होती तुमच्या मागं भरपूर लोक मागायला लागले. आम्हाला ते तुम्हाला भेटता आलं नाही तिथे. पण आम्ही ठरवलं आपण साहेबांना कुठेतरी भेट घ्या आणि सोलापुरात आपण एखादा छोटासा कार्यक्रम घ्यावं म्हणून आम्ही ठरवलं. त्या दिवशी असं नंतर ना आपल्या कुठेतरी व्हॉट्सअपवरून एकदा रात्री मला तुमचा फोन आला. एक मोबाईलचा आपला एक ग्रुप होता. साळे महोत्सव या नावाचा काय मुकेश शेवगणचा असा एक ग्रुप त्यात तुम्ही होता तिथं. माझा तुमच्याकडे मोबाईल नंबर नव्हता. आम्ही सेव्ह करून ठेवलो. नेमकं रात्री मला फोन आला होता. तेव्हा तुमचं नाव बघून मी आश्चर्य झालो. साहेबांनी कसं काय मला फोन बरं. चर्चा वगैरे झाली आपली या संदर्भात. काय करता काय वगैरे असं तसं. मग नंतर ना जयहरी साखरे साहेबांनी सांगितले की साहेब येणार आहेत सोलापूरला. आपल्या मंदिरात एक छोटंसं कार्यक्रम घेणार आहेत. तेव्हापासून ते मला लळा लागला डब्ल्यूएस. की डब्ल्यूएस मध्ये एक सामाजिक क्षेत्र आहे आणि डब्ल्यूएस असं आहे की साळे समाजातील सगळे पोटजाती एकत्रित घेऊन काम करणारा हा डब्ल्यूएस आहे. गट तट पाहणारा नाही. मुळातच आपली समाजाची संख्या कमी आहे. त्यामुळे आपण एकत्रित कुठं असावं म्हणून मला तो लळा लागला. आपण डब्ल्यूएसचं त्या कामात मी गुंतलेलं आहे. पण माझी एक विनंती आहे सर, या कोरोनाचा हा थोडंसं वातावरण कमी झाला की सोलापूरला मात्र तुम्ही व्हिजिट पाहिजे सर. दादा मी 1001 एका केलं. महिन्यात सर ऐकून घ्या. एका महिन्यात मला आपली 2 वेळा भेट पाहिजे. एक दुसरा शनिवार आणि एक चौथा शनिवार. 2-2 दिवस सुट्टी मिळेल. 2 दिवस जरी मला वेळ मिळाला तुमच्याकडून 2 दिवस जरी मला वेळ मिळाला, की आमच्या या ग्रामीण भागामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी होतील, परिचय होतील, ग्रामीण भागातील समाज बांधवांच्या काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत. अनेक आपल्या ग्रामीण भागामध्ये सर तुम्हाला सांगतो बघितलेलं आहे, कितीतरी मुलं विद्यार्थी शिकून बेकार आहेत सर, नोकऱ्या नाहीत आज. अकलूजमध्ये तर मी चर्चा केलं समाज बांधवांशी, की तिथे गेले की एक तास बसतो सर सगळ्याशी एकत्रित बसून. की त्याने एका समाज बांधवांनी मला असं एक पेपर ठेवला समोर. की त्या ठिकाणी 20 ते 22 नावं अशी होती, की सगळे सिव्हिल इंजिनियर असं काय अनेक शिक्षण शिकून बसले पण नोकऱ्या नाहीत. पण त्या संदर्भात साहेबांकडून काय ते मार्गदर्शन पाहिजे. कुठे प्रायव्हेट कंपनीमध्ये कुठं काम मिळेल का? साहेबांची कुठं लिंक राहील का? असं. म्हणून एक अकलूजकरांनी फार वाट बघत बसली होती. दादा मी तुम्हाला वचन देतो की मी 2 दिवसाच्या नाही 3 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आणि आपण प्रत्येक गावामध्ये ना पूर्ण वेळ देऊया. जरूर सर. प्रत्येक गावामध्ये आपण पूर्ण वेळ देऊया, पूर्ण आता वेळ. मला सोलापूर जिल्ह्यात पूर्ण डब्ल्यूएसच आपलं जाळं पसरवायचं आहे. नाही कसं आहे दादा तुम्हाला मी काही पहिल्यांदा लोक clear- अनेक काही लोक सर तुम्हाला सांगतो आपल्या अजून नेमणूक व्हायचे. हो ते तुम्हाला नेमणुका आम्ही फार होतील दादा. भेटीगाठी नेमणुका व्हायच्या आहेत दादा आपल्या नेमणुका तर होतील. आम्ही भेटीगाठी कसं आपण काय गेलो की अनेक काही चांगले माणसं जे काम करणारे आहेत समाजातले किंवा तुमच्याकडं कल आहे अशी काही समाजाची आपली भेटीगाठी होती, चर्चा होती. त्यानंतर आपल्याला जो व्यक्ती आपल्याला कुठं योग्य वाटतो आपल्या या डब्ल्यूएस साठी ते घेऊन आपण
दादा आपण एक काम करूया, आपण पहिल्यांदा एक दौरा करूया. मी स्वतः तिथे येतो सोलापूरमध्ये. 3 दिवसाचा दौरा करूया आणि 3 दिवसाचा दौरा केल्यानंतर आपण या नियुक्त्या लवकरात लवकर करू. आणि मी तुम्हाला सगळ्या लोकांना एक आश्वासन देतो. मी काल पण माझ्या मुलाखती वैभव ढोरजे यांच्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या. मित्र हो, कुठलाही समाज जर समृद्ध आणि संपन्न व्हायचा असेल ना, तर त्या समाजाची आर्थिक स्थिती पहिल्यांदा सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही आर्थिक स्थिती जर सुधारायची असेल तर त्याची प्रामुख्याने 2-3 मार्ग आहेत. एक तर तो घरातला एखादा माणूस तरी सरकारी नोकरीमध्ये असला पाहिजे, नाहीतर तो चांगल्या पगाराच्या प्रायव्हेट जॉब मध्ये असला पाहिजे, नाहीतर त्याचा स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला पूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. आरोग्याच्या सुखसुविधा त्याला अत्यंत माफक दरामध्ये मिळायला पाहिजे. पोटामध्ये असे पासून तर सरणावर जाईपर्यंत व्यक्तीला येणाऱ्या अनेक अडचणींसाठी एकच कुठला तरी प्लॅटफॉर्म बळशाळी फाउंडेशनचं असावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्या सगळ्याची अंमलबजावणी मला प्रत्येक साळी समाजाच्या गाव आणि शहरामध्ये करायची आहे. आणि त्यासाठी मी दादा 3 दिवस सोलापूरमध्ये येणार आहे. आपल्या सोबत जयहरी सरांसोबत मी सगळ्या या गावांचा दौरा करीन आणि आपण सगळ्या संस्थांना घेऊन काम करायचं. दादा लक्षात ठेवा, आपण कुठल्याही संस्थेचे आपण स्पर्धक नाही आहोत. आणि मी काल पण माझ्या भाषणामध्ये बोललो की आपण कार्य करत असताना आपण नेहमी प्रेम आणि आदरभावच ठेवायचा सगळ्या व्यक्ती आणि सगळ्या संस्थांबद्दल. आणि तुम्ही देखील एका संस्थेचे प्रमुखच आहात की आता तुम्ही पण आता सध्या साळी समाजाचे जिल्हा अध्यक्ष आहातच की. आणि अनेक लोक अशा विविध संस्थांवरती काम करतात, ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या सगळ्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्या माध्यमातून साळी समाजाचा विकास नक्कीच घडेल असं मला वाटतं. दादा तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात, अनुभवी आहात. आमच्यापेक्षा काही पावसाळे तुम्ही जास्त खाल्लेले आहात. मी तुमच्याकडनं एक चांगली गोष्ट शिकलो, ती अशी की तुम्हाला मी कुठल्या व्यक्तीशी भांडताना नाही पाहिलं, कुठल्याही व्यक्तीशी वाद घालताना तुम्हाला मी नाही पाहिलं. आणि प्रेक्षक हो, ह्या व्यक्तीला मी कुठल्या व्यक्तीबद्दल चुकीचं बोलताना नाही पाहिलं. आणि यांची भूमिका स्पष्ट आहे की हे सर असं आहे तर हे असंच आहे, सर हे असं नाही तर हे असं नाहीच आहे. त्यांनी कधी मला असं कधी बोलले नाहीत की नाही दादा ते असं आहे तसं, सर असं, कधीच नाही. त्यांची भूमिका पण अत्यंत स्पष्ट असते की नाही सर हे असं नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. जेव्हा एखादा जाणकार आणि अनुभवी व्यक्ती असं मला म्हणतो, साहेब मी जयहरी साखरे साहेबांचं नाव इथं प्रामुख्याने घे ना, त्यांचा पण स्वभाव तसाच आहे. ते पण अगदी नाही सर ते असं नाही होणार, नाही सर असं नाही होणार. जयहरी साखरे सरांची मुलाखत मी केव्हा तरी घेईनच. पण त्यांच्याबद्दल अजून एक मला आवर्जून इथं सांगावं असं वाटतं की त्यांचं स्वतःच तर एक फार मोठं व्यासपीठ आहे. साळी समाजातला घटस्फोट होण्याच्या अगोदर ते प्रकरण त्यांच्या दरबारात जातं पहिल्यांदा. आणि मग तिथे त्यांचं जे काही मंडळ आहे ते मंडळ ठरवतं की यांचं काय करायचं, कसं करायचं. ते फार चांगल्या रीतीने समजून सांगतात. अनेक लोकांना माहित नसेल पण मी पहिल्यांदा उलगडा करतो, जयहरी साखरे हे सेल्स टॅक्स म्हणजे विक्री कर विभागामधून अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. अनेक लोकांना माहित नसेल बरं का. म्हणजे ही इज अ रिटायर्ड पर्सन फ्रॉम द सेल्स टॅक्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. आणि त्यांच्या सानिध्यात, दादांच्या सानिध्यात सगळ्यांचीच नावं नाही घेता येणार मला. मी डॉक्टर रुपेशचा पण फार फॅन आहे बरं का. डॉक्टर रुपेश येडके एक आपल्या साळी समाजाला भेटलेलं फार चांगलं रत्न आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण भारत देशाला, संपूर्ण महाराष्ट्राला भेटलेलं फार मोठं रत्न आहे. संतोष उकरुंडे सारखा एक चांगला खंदा कार्यकर्ता भेटलाय आपल्याला. सचिन चिल्ला सारखा एक मस्त एकदम काय मुलगा आहे तो, एकदम छान, एकदम बेस्ट आहे तो मुलगा. अगदी अनुराधा ताई सारखी भेटलेली आपल्याला एक भगिनी, की तिच्या मनामध्ये एक चांगला आदरभाव आहे. मला आता अनेक नावं माझ्या डोळ्यासमोर आहेत पण ती मला आठवत पण नाहीत. बट आहेत आमच्या वांद्रे कुटुंबातले, आमचे पीडब्ल्यूडीचे वांद्रे आहेत, किंवा आमचा दीपक आहे वांद्रे कुटुंबातला. नंतर अजून मला आपल्या महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात काम करणारा एक मुलगा आहे, आनंद गोळे. आनंद इज अ व्हेरी नाईस पर्सन. बरोबर इट्स व्हेरी, ते फारच एकदम छान मुलगा आहे तो, एकदम बेस्ट आहे तो. कार्यामध्ये छान आहे तो. येस मोहनजी गदगे जे आहे ते तर आमच्या नात्यामध्येच लागतात. कारण ते आमची वैशाली नावाची मुलगी आता नाही राहिली, ती प्रोफेसर होती, ती गदगे कुटुंबियांमध्ये दिलेली आहे.
आमचे गोविंदराज एकबोटेंचा मला उल्लेख इथे खास करावा लागेल. खरं तर त्यांची सुनबाई IAS व्हायला पाहिजे होती, पण ते आता तिथल्याच एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक आहेत. फारच ही जी प्रगल्भ विचारसरणी असलेले, व्यक्तिमत्व असलेल्या या सगळ्या लोकांसोबत मला माझ्या कुटुंबियांना आणि वळशाळी फाउंडेशनला जोडण्याचं जे सौभाग्य मिळालं, इट्स अ व्हेरी व्हेरी अमेझिंग. आणि खरं सांगू का, अनेक शहरातनं मला अनेक लोक प्रेम देतात. काही लोक चुकीचंही बोलत असतील, काही लोक चुकीचा प्रचार करत असतील, काही लोक अब वो ते गृहीत धरून चालायचं आहे आपल्याला की नाही, मुझे चलना है मतलब चलना है. पण एक प्रेक्षक सोलापूरच्या लोकांनी आम्हा कुटुंबियांवरती आणि वळशाळी फाउंडेशन इतकं प्रेम केलेलं आहे की 2 वेळेला ही लोक आम्हाला सोलापूरमध्ये आम्ही नसताना भेटायला येतातच येतात. नंबर 1 तो म्हणजे असा की आम्ही जेव्हा तिरुपतीवरून किंवा चेन्नईवरून जेव्हा बाय ट्रेन मुंबईला येतो, तेव्हा रात्री 10 वाजता रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि सोलापूरला जर आम्ही गेलो तर आमची ट्रेन कितीही वाजता पोहोचो, म्हणजे 5 वाजता पोहोचो, 6 वाजता पोहोचो, 4 वाजता पोहोचो, सगळी लोक आंघोळ पांघोळ करून रेडी राहतात. पहिल्यांदा मात्र मी नकार दिला यांना. माझी ट्रेन ही पहाटे 3-4 वाजता एक ट्रेन, आता या स्पेशल ट्रेन चालला, त्या पहाटे 3-4 वाजता येत होती सोलापूरला. तेव्हा मात्र दादांना मी हात जोडून नम्र विनंती केली की दादा प्लीज एवढ्या थंडीमध्ये पहाटे 4-5 वाजता कृपया तुम्ही मला भेटायला येऊ नका. दादांना कदाचित राग आला असेल त्या गोष्टीचा, पण मी फार चांगलं बोललो की एवढ्या पहाटे येण्यात काही अर्थ नाही. इतकं प्रेम करणारं हे सगळं सोलापूरचं साळी समाजाचं कुटुंब माझ्यासोबत आहे. मला तर असं वाटतं की सोलापूरला गेलं की घरी गेल्यासारखं वाटतं. म्हणजे मी अगदी हक्काने सांगतो जय हरींना किंवा गोविंदराज एकबोटेंना की आज मला तुमच्या घरचं जेवण हवंय, मला मिळेल का? दादांनी पण मला त्यांच्या घरचं जेवण आणून दिलेलं आहे. फार फार आनंद होतो की एका मोठ्या समुदायाच्या, साळी समाजातील मोठ्या समुदायाशी आपण जोडले गेलेलो आहोत. अनेक संस्थांशी आपण जोडले गेलेलो आहोत. अनेक बंधू आणि भगिनींशी आपण जोडले गेलेलो आहोत. अनेक उद्योग व्यावसायिकांशी आपण जोडले गेलेलो आहोत. आणि ह्या परिवाराशी जोडल्याचा आनंद शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही. आणि त्यांचा याच्यामधला जो महत्वाचा दुवा आहे, याचा तो महत्वाचा जो दुवा आहे तो म्हणजे जयहरी सर आणि नंदू दादा. नंदू दादा, आपण मोठ्या भावासारखंच आम्हाला स्नेह आणि प्रेम दिलेलं आहे. कधीही आयुष्यात कधीही चुकून आमच्याकडनं जाणून बुजून नाही, पण कळत नकळत आमच्याकडनं एखादी चूक झाली तर ती नक्की पोटात घाला आणि लहान भावासारखं आम्हाला सांभाळा. वळशाळी फाउंडेशन म्हणजे आम्ही नाही, वळशाळी फाउंडेशन म्हणजे तुम्ही आहात. त्यामुळे वळशाळी, मी मगाशी एक शब्द सांगितला तुम्हाला की वळशाळी फाउंडेशन मध्ये आपण जर संपर्क प्रमुखांची जर आपण एक सरळ रेषेत उभं करायचं म्हटलं तर दादा, आम्ही पहिला आग्रह हा तुम्हाला करू की दादा पहिल्यांदा तुम्ही उभे राहा, तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू. त्यामुळे तुम्ही वळशाळी फाउंडेशनचे फार मोठे पिलर आहात, आधारस्तंभ आहात. तुमचा स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि आशीर्वाद सदोदित वळशाळी फाउंडेशन वरती राहतील. तसेच संपूर्ण सोलापूर साळी समाजातल्या गाव आणि शहरामधल्या सगळ्या संस्था, तसेच सगळे बंधू आणि भगिनी यांचंही प्रेम आणि स्नेह आमच्या सोबत राहील. आम्हीही त्यांच्यासोबत सदैव कुठल्याही कार्यासाठी सदैव तत्पर राहू, ही सदिच्छा व्यक्त करून माता अंकिनी दशांकिनीला स्मरण करून भगवान जीवेश्वरांना वंदन करून दादा आजची मुलाखत संपण्यासाठी आपली परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. जय जय.